श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की एखादी अनोळखी व्यक्ती पाहताच आपल्याला ती आपली का वाटते? एखादी जागा आयुष्यात पहिल्यांदा पाहूनही असं का वाटतं की मी इथे आधी आलो होतो? कोणाची तरी सावली पाहताच तुमच्या काळजाचा ठोका का चुकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपला पुनर्जन्म होतो तर मग आपल्याला आपला मागचा जन्म आठवत का नाही? का देव आपल्याकडून ही स्मृती हिरावून घेतो? गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला एक असं सत्य सांगितलं आहे, जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. आजचा हा प्रवास तुमच्या आत्म्याचा प्रवास आहे. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आले आहे एक असा विषय घेऊन जो प्रत्येक माणसाच्या मनाला चटका लावून जातो. आपल्याला अनेकदा वाटतं, मी तर या जन्मात कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात हे दुःख का? मी एवढी भक्ती करतो तरी मलाच का त्रास होतो? मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत आपल्या त्या जन्मात, जो आपल्याला आठवत नाही. गरुड पुराणात याचं इतकं सविस्तर आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे की ते ऐकताना अंगावर शहारे येतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला आमच्या मागच्या चुका का सुधारता येत नाहीत. आज गरुड पुराणाच्या प्रकाशात आपण हे रहस्य उलगडणार आहोत. गरुड पुराण हे केवळ मरणाबद्दल नाही, तर ते जगण्याबद्दल आणि आत्म्याच्या प्रवासाबद्दल आहे. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा ही स्वामींचीच इच्छा आहे की तुम्हाला या सत्याची जाणीव होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणात सांगितलं आहे की जेव्हा जीवाचा पुनर्जन्म निश्चित होतो तेव्हा तो प्रवास खूप वेदनादायी असतो. जीवाचा आत्मा जेव्हा मातेच्या गर्भात प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तो केवळ एका बिंदूच्या स्वरूपात असतो. जसा जसा देह तयार होतो तसा तसा त्या जीवाला जाणीव होऊ लागते. 7व्या-8व्या महिन्यात त्या छोट्याशा जीवाला त्याच्या मागील 100 जन्माचे सर्व पाप आणि पुण्य एका चित्रपटासारखे दिसू लागतात. विचार करा, त्या अंधाऱ्या जागेत विष्ठेच्या आणि मूत्राच्या कुंडामध्ये तो जीव गुदमरतोय. गरुड पुराण सांगतं की तिथे जठराग्नी असते, त्यामुळे त्या जीवाचं शरीर होरपळत असतं. त्यावेळी तो जीव प्रचंड रडतो. त्याला जाणीव होते की अरे, मागच्या जन्मी मी किती पापं केली, कोणाचं मन दुखावलं, किती वेळ वाया घालवला. तो जीव गर्भात देवाची प्रार्थना करतो, हे देवा, मला या नरकासारख्या गर्भातून बाहेर काढ. यावेळी मी तुला वचन देतो, बाहेर गेल्यावर मी फक्त तुझं नाव घेईन. मी कोणाचं वाईट करणार नाही, मी केवळ सत्कर्म करेन. तो तिथे देवासोबत एक करार करतो. तो रडतो, ओरडतो, पण त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही. फक्त देवच तो आवाज ऐकतो. विचार करा मित्रांनो, आपण सर्वांनी ती वेदना सहन केली आहे. आपल्याला आठवत नाही, पण आपल्या आत्म्याने तो त्रास भोगला आहे. मग प्रश्न पडतो की बाहेर आल्यावर आपण हे विसरतो का? गरुड पुराण सांगतं की जसा बाळाचा जन्म होतो तशी भगवंताची वैष्णव माया त्याला स्पर्श करते. प्रसूतीच्या वेळी जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा त्याला सुत्तीवात नावाचा एक विशेष वारा स्पर्श करतो. हा वारा मानवी बुद्धीवर असा परिणाम करतो की तो जीव क्षणात सर्व काही विसरून जातो. तो मी कोण आहे आणि मी कुठून आलोय हे विसरून, हा माझा बाप, ही माझी आई, हे माझं खेळणं, या मायेच्या जाळ्यात अडकतो. देवाने ही सोय का केली? कारण जर आपल्याला मागच्या जन्माचं दुःख आठवलं असतं तर आपण या जन्मात वेडे झालो असतो. जर तुम्हाला आठवलं की तुमचा आजचा शत्रू मागच्या जन्मी तुमचा लाडका भाऊ होता, तर तुम्ही त्याच्याशी युद्ध कसं केलं असतं? हे विस्मरण म्हणजे देवाने आपल्यावर केलेली सर्वात मोठी कृपा आहे. गरुड पुराणानुसार आपल्याला आपला जन्म का आठवत नाही, याचं तिसरं आणि मुख्य कारण म्हणजे कर्माचा हिशोब.
आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतो किंवा जे आपले मुलं होतात ते सर्व मागच्या जन्माचे देणेकरी असतात. याला ऋणानुबंध म्हणतात. गरुड पुराणात 4 प्रकारचे नातेवाईक सांगितलेले आहेत. 1. ऋणानुबंध, कर्ज फेडणारे. 2. शत्रुत्व, बदला घेणारे. 3. उदासीन, काहीही देणं घेणं नसलेले. आणि 4. सेवाभावी, मदत करणारे. जर आपल्याला आठवलं की मागच्या जन्मी आपल्या या मुलाने आपल्याला फसवले होते किंवा आपण त्याला फसवले होते, तर आपण आज त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करू शकू का? नाही. म्हणूनच निसर्ग ही स्मृती पुसून टाकतो, जेणेकरून तुम्ही तुमचं कर्म पूर्णपणे निभावू शकाल. कधी कधी वाटतं ना की जवळचीच माणसं जास्त त्रास का देतात? कारण ते आपल्या कर्माचा हिशोब चुकता करायला आलेली असतात. जर घरचे लोक त्रास देत असतील तर समजा की हा जुना हिशोब आहे. चिडण्याऐवजी दर गुरुवारी गरिबांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न दान करा. यामुळे कर्माचा भार हळूहळू हलका होतो. अनेकदा आपल्याला अशी स्वप्न पडतात जी खूप खरी वाटतात. गरुड पुराण सांगतं की ज्या प्रकारे तुमच्या मागच्या जन्मी मृत्यू झाला असेल त्याची भीती तुमच्या सुप्त मनात कायम राहते. उदाहरणार्थ, जर कोणाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असेल तर त्याला या जन्मात पाण्याची भीती वाटते. जर कोणाचा मृत्यू उंचावरून पडून झाला असेल तर त्याला उंचीची भीती वाटते. स्वप्नात जर तुम्हाला वारंवार एखादी खूप जुनी वास्तू, एखादा विशिष्ट पेहराव किंवा असा चेहरा दिसत असेल जो तुम्ही कधीच पाहिला नाही, तर समजा तुमचा आत्मा तुम्हाला काहीतरी जुने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे संकेत ओळखायला शिका. तुम्हालाही असं कधी झालंय का की एखादं स्वप्न पडलं आणि जाग आल्यावर खूप वेळ छातीत धडधडत होतं किंवा रडू आलं होतं? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. जर वाईट किंवा गूढ स्वप्न पडत असतील तर झोपण्यापूर्वी तुमच्या उशाशी स्वामींचा फोटो किंवा तारक मंत्र लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. आता तुम्ही म्हणाल, जर सगळं गरुड पुराणानुसार कर्मावरच आहे तर स्वामींची भक्ती करून काय फायदा? मित्रांनो, इथेच तर स्वामींची खरी कृपा आहे. गरुड पुराणात सांगितलं आहे की कर्माचे फळ भोगावेच लागते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे शरण जाता, जसे की आपले स्वामी समर्थ, तेव्हा ते कर्माची तीव्रता बदलतात. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो आणि आपल्याला वाटतं याला मी खूप आधीपासून ओळखतोय, किंवा एखादी घटना घडताना आपल्याला वाटतं की हे तर आधीच घडलंय. शास्त्र याला देजा वू म्हणतं. पण गरुड पुराणानुसार ही तुमच्या आत्म्याची ती स्मृती आहे जी वैष्णव मायेने पूर्णपणे पुसली गेलेली नाही. काही पुण्यवान आत्मे असतात, त्यांना जाणीव होते की काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे. हे क्षण म्हणजे निसर्गाची तुम्हाला दिलेली एक छोटीशी आठवण आहे की तुमचा प्रवास खूप मोठा आहे, फक्त या 60-70 वर्षाच्या जीवापुरता मर्यादित नाही. अंगावर शहारे येत आहेत ना हे ऐकून? आपण किती लहान गोष्टींसाठी भांडतो, पण आपला प्रवास तर युगानयुगांचा आहे हा विचार केला की मन शांत होतं. गरुड पुराण किंवा संतवाणी सांगते की मागचा जन्म न आठवणे हे सर्वात मोठं वरदान आहे. जर आपल्याला आपले हजारो जन्म आठवले तर आपण आज कोणावरच प्रेम करू शकलो नसतो. आपण सुडाच्या अग्नीत जळलो असतो किंवा दुःखात वेडे झालो असतो. विसरणे ही देवाची यंत्रणा आहे, जेणेकरून तुम्ही या जन्मात नवीन सुरुवात करू शकाल. पण या विस्मरणात आपण एक चूक करतो, आपण देवालाही विसरतो. देवाने स्मृती पुसली ती दुःख विसरण्यासाठी, पण आपण तर सुख मिळाल्यावर देवालाच विसरतो. हीच सर्वात मोठी चूक आहे. मित्रांनो, गरुड पुराण वाचल्यावर किंवा ऐकल्यावर भीती वाटते, पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा. ज्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाव आहे त्याला यमराजसुद्धा सन्मानाने वागवतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासन केवळ 70 वर्षांसाठी नाही, तर तुमच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा आहे. जेव्हा आपण हे शरीर सोडतो तेव्हा आपल्यासोबत फक्त आपलं कर्म आणि आपण घेतलेलं नाम येतं.
मित्रांनो, आज आपण पाहिलं की गरुड पुराणानुसार आपण आपला मागचा जन्म का विसरतो. हे केवळ ईश्वराच्या मायेमुळे आणि आपल्याला नवीन संधी देण्यासाठी. पण विसरणं हे वाईट नाही, तर ती एक संधी आहे पुन्हा एकदा चांगलं जगण्याची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.